31 मे पासून ते 5 जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काय करा, 31 मे ते 5 जून पर्यंत तुम्ही शेतीचे कामं आटपून घ्या, कापसाची लागवडी करायची करून घ्या. तुम्ही काय करा, आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा जवळपास 30 मे पर्यंत भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे, मुसळधार, कुठं वाहणे कुठं रिमझिम. त्याच्यानंतर 31 मेला लगेच वारं सुटणार आहे. 31 मे पासून ते 5 जून 6 जून पर्यंत ऊन पडणार आहे, सूर्यदर्शन करणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. माझी सगळ्याला विनंती, जमिनीमध्ये 1 फूट ओल आहे, जर पेरणी करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर लागवडी कापसाच्या करायच्या असं तर रेगाट्या असं टोचून सरकी लावा. टोचून लावल्याच्या नंतर चांगलं पीक येत आहे आणि तुम्ही लावल्याच्या नंतर जमिनीत ते 1 फूट ओल असल्यामुळं तुमचे काही कापसे खराब होणार नाहीत, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र 30 मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस 1 जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला, लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.